शेकडो वर्षांपूर्वी आजच्या झुलेझू वासियांचे पूर्वज इथून खूप दूर नाईल नदीच्या सुपीक खोऱ्यात गुण्या गोविंदाने राहत होते। त्यावेळी पाण्यावर काम चलावू झोपड्या नव्हत्या, तर दगडमातीची पक्की घरं होती। पण एका रात्री कबिल्याच्या प्रमुखिणीला दृष्टांत झाला की एक तेजस्वी तारा त्यांचं गाव बेचिराग करणार आहे। 2च दिवसांनी त्यांनी ते बहरलेलं नांदतं गाव सोडलं आणि हजारो मैलाची पायपीट करत कुठच्या कुठे येऊन पोचले। वाळवंटात पाण्या वाचून तडफडताना प्रमुखिणीला एक गोगलगाय दिसली। तिचा पाठलाग करत काही दिवसांनी ते या तदाने तलावाजवळ पोचले आणि झुलेझूचं तरंगत गाव वसवलं। आता शेकडो वर्षांनी पुन्हा तसाच तेजस्वी तारा आभाळात दिसू लागलेला, परंतु यावेळी ते गाव सोडून कुठेच जाऊ शकत नव्हते। स्वप्न वेताळाने त्यांचा पिच्छा सोडला नसता। आजीबाईंची भीती रास्त होती। आभाळात दिसणारा तो तेजस्वी तारा म्हणजे भव्य आकाराची धगधगणारी उल्काच होती। पुढच्या 9 दिवसांनी प्रचंड वेगाने ती आफ्रिकेवर आदळणार होती। झुलेझू वासी पळून जाणार तरी कुठे? स्वप्नवेताळाच्या शापाने आणखी एक दुःस्वप्न खरं ठरणार होतं। अस्वस्थ हाकूला त्या रात्री झोपच येत नव्हती। आभाळात दिसलेला अपशकुनी तारा आणि भारतातून आलेल्या 9 मित्रांचं झुलेझू सोडून मखायाच्या शोधात जाणं त्याला छळत होतं। 9 घोस्ट हुशार आहेत, शूर आहेत, पण स्वप्न वेताळ महाभयंकर आहे। टेकडीवर एकाकी राहणाऱ्या आपल्या आजीला त्याने उभ्या आयुष्यात ईश्वर सोडून इतर कुणालाच घाबरलेलं पाहिलं नव्हतं। त्या आजीच्या डोळ्यातही स्वप्न वेताळाची भीती साफ दिसत होती। त्यातच डॉक्टर तन्मयी सुद्धा मूर्छितावस्थेत गेल्याने झुलेझूला आता कुणाचाच आधार राहिला नव्हता। डॉक्टर तन्मयीचं, 9 मित्रांचं, आपलं, मामा ओर्माचं आणि अवघ्या झुलेझूचं आता पुढे कसं होणार या चिंतेने हवालदिल होऊन त्याने छातीवर हात ठेवला आणि आपल्या देवी देवतांची प्रार्थना करू लागला। मध्यरात्रीनंतरही जागच असलेल्या हाकूने कुणीतरी गाण्याचा आवाज ऐकला। हा आवाज इतका अस्पष्ट होता की आधी त्याला तो भासच असावा असं वाटलं। मग काही वेळाने तोच आवाज पुन्हा ऐकू आला। कुणीतरी गात होतं, पण अगदी मंद स्वरात, मध्येच थांबतही होतं, मग पुन्हा गात होतं। आई जशी बाळाला अंगाई गीत गाऊन जोजवते तसा तो श्रांत स्वर होता। फक्त ते अंगाई गीत नव्हतं, तर आफ्रिकन भाषेतील प्रणय गीत होतं। किनाऱ्यावरील घरात राहणारी एकाकी प्रेयसी दूर समुद्र प्रवासाला गेलेल्या आपल्या प्रियकराची आतुरतेने वाट पाहते आहे, अशी त्या गाण्याची शब्दरचना होती। शेजारच्या खोलीत झोपलेली आजीच गाते आहे असं त्याला आधी वाटलं। तो दाराजवळ गेलाही, पण आतून गाण्याचा नव्हे तर आजीच्या घोरण्याचा आवाज आला। मग गातय तरी कोण? हाकूला अधिक वेळ विचार करावा लागला नाही, कारण पुन्हा तीच सुरेल लकेर ऐकू आली। यावेळी मुख्य दाराबाहेरून। मध्यरात्रीनंतर झुलेझूत कोणी जागं राहत नाही। चुकून असेल तरी दुसऱ्याच्या घरासमोर जाऊन गात नाही। हाकूला थोडा संशय आला, पण तो डरपोक नव्हता। त्याने दार उघडून पाहायचं ठरवलं। दबक्या पावलांनी मुख्य द्वाराजवळ आला, हळूच कडी काढली आणि बाहेर पडला, पण एकदम अंधारच अंगावर आला। अमावस्या काल परवाच होऊन गेल्याने अवघा नखभर चंद्रमा आभाळात होता, पण त्याचा प्रकाश कितीसा असणार? त्याने घराबाहेरचा दिवा लावला। आसपासचं दिसू लागलं। तदाने सरोवरावर धुक्याचा पातळ थर तरंगत होता। सहसा वर्षाच्या या वेळेला धुकं असत नाही, पण यंदाचं वर्षच विचित्र होतं। पुन्हा एकदा हाकूने तेच गाणं ऐकलं। आवाज चक्क दाराखालून येत होता। झुलेझूतील घरं सरोवराच्या तळात बांबूंचा भक्कम आधार रचून त्यावर बांधलेली असतात। पावसात पाण्याचा स्तर वाढू शकतो हे लक्षात घेऊन पाण्याचा पृष्ठभाग आणि घर यामध्ये 8-10 फुटांचं अंतर सोडलेलं असतं। त्या मधल्या पोकळीतूनच हा आवाज येत होता। नावेजवळ नेणाऱ्या शिडीने हाकू खाली उतरला
आणि पाहण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु त्याची चाहूल लागताच बांबूंचा आधार घेऊन तरंगणारं कुणीतरी उसळी घेऊन पाण्याखाली निघून गेलं. एखादं कासव, मगरीचं पिल्लू वगैरे असेल असं आधी त्याला वाटलं, पण छे, ते गाईल कसं? वरच्या दिव्याचा प्रकाश बांबूंच्या फटीतून खाली झिरपत होता. त्या प्रकाशात हाकू पाण्यावर नजर भिरभिरवत होता. काही क्षणांनी पाणी शांत होताच एक डोकं पृष्ठभागावर आलेलं हाकूने पाहिलं. पण ते कासव, मगर किंवा सुसरीचं नव्हतं. ती चक्क एक तरुणी होती. गव्हाळ रंगाची, काळ्या भोर केसांची, सुंदर डोळ्यांची. मागे तिची माशांसारखी शेपटी सुद्धा वर खाली होताना त्याने पाहिली. मामीवाटा, अर्थात आफ्रिकन भाषेत जलपरी. हाकूचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तदाने सरोवरात जलपऱ्या असतील असा त्याला बालपणापासून विश्वास होता. एकदा बाबांसोबत मासेमारीला गेल्यावर त्याने असंच काहीतरी पाण्यात पोहताना पाहिलं होतं. त्याने घरी येऊन सर्वांना त्याबद्दल सांगितलं, पण कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आफ्रिकेत जलपऱ्यांना अशुभ समजलं जातं. त्यांचं नावही कुणी घेत नाही. त्या खोल डोहातील आत्मा असतात असं म्हटलं जातं. पण हाकूला ते कधीच पटत नसे. इतके सुंदर जीव आत्मा कशा असतील? आताही ती मासोळीसारख्या सुंदर डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहत होती. किती निष्पाप, किती निरागस. हाकू श्वास रोखून तिला पाहत होता. आपण अधिक हालचाल केली तर ती पुन्हा पाण्यात निघून जाईल आणि मग कधीच इथे फिरकणार नाही अशी त्याला चिंता होती. त्याच्याकडून काही धोका नाही हे उमगताच जलपरीने आपले नाजूक निमुळते ओठ विलग केले आणि मघाचेच गीत तितक्याच मंजूळ मोहून टाकणाऱ्या स्वरात गाऊ लागली. तेच सुंदर विरह गीत. त्या गीताने असेल किंवा जलपरीच्या सौंदर्याने किंवा दोन्हींचा एकत्रित परिणाम होऊन हाकू भान हरपला. तसाच शिडीवर उभा राहून वेड लागल्यागत तिच्याकडे पाहू लागला. गाणं गाणारी जलपरी श्रांत पाण्यावर फारसे तरंग न उठवता त्याच्या जवळ आली. हाकूने चेहरा खाली झुकवला. तिने तो आपल्या दोन्ही हातात पकडला आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागली. हाकू अविवाहित होता. इतकंच काय, अजून तो कुणाच्या प्रेमातही पडला नव्हता. कारण प्रेम कळू लागण्याच्या वयात आल्यापासूनच तो सुंदर जलपर्यांची स्वप्न पाहू लागलेला. एखादी जलपरी आपल्या प्रेमात पडेल, मग आपण इथून खूप दूर निघून जाऊ आणि एका चिमुकल्या बेटावर सुखाचा संसार थाटू असं त्याला वाटायचं. स्वप्न खूप गोड होतं, पण शेवटी काय घडतं हे त्याला कधीच आठवायचं नाही. तो दचकून घामाघूम होऊन जागा व्हायचा. आज ते स्वप्न खरं होतंय याचा हाकूला आनंद वाटत होता. स्वप्न वेताळाचा शाप, मखाया, नाईन घोस्ट, डॉक्टर तन्मयी, अपशकुनी तारा या सगळ्या चिंतांच्या पलीकडे तो पोचलेला त्या सुंदर जलपरीच्या निळ्या डोहासारख्या खोल डोळ्यात हरवलेला. पण एकाएकी त्याच्या चेहऱ्यावरची तिच्या नाजूक हातांची पकड त्याला टोचू लागली, घट्ट वाटू लागली. तिने गाणं थांबवून तोंड उघडलं तशी ती भयंकर क्रूर दिसू लागली. तिचे दात पिरानाला लाजवतील असे होते. खुनशी डोळ्यात अंगार भरलेला. ती आ वासून हाकूच्या नाकाचा लचका तोडणार इतक्यात कोणीतरी त्याला मागे खेचलं आणि त्या सैतानी जलपरीच्या तोंडावर लाकडी वल्ह्याचा जोरदार फटका हाणला. ती मामा ओरमा होती. मार बसलेली जलपरी विव्हळत मागे झाली. तिने ओरमा आजीकडे पाहून रागीट चित्कार केला आणि पाण्यात बुडी मारून खोल डोहाकडे निघून गेली. हाकूची अवस्था तर अजूनही सुधीर बुधीरच होती. आपण स्वप्नात आहोत की सत्यात त्याला काहीच कळेना. मामा ओरमाने हात धरून त्याला पुन्हा घरात नेलं. मग छपराला टांगलेला कुठला तरी कोरडा पाला मुठीत कुस्करून हाकूच्या नाकाजवळ धरला. तसा तो दचकून जागा झाला. अंग घामाने भिजलेलं. जलपरी दिसली एवढं आठवत होतं, पण पुढचं काही आठवेना. काय झालं होतं आजी? 2 ग्लास पाणी प्यायल्यानंतर कसंबसं त्याच्या तोंडून शब्द फुटले. स्वप्नवेताळाच्या तावडीत जाण्यापासून वाचलास बाळा, परंतु फक्त आता पुरता. पुन्हा डोळा लागला की तुला हेच स्वप्न पडेल.
ती पुन्हा येईल आणि स्वप्नवेताळाच्या राज्यात घेऊन जाईल. मग तुझी ही अवस्था त्या दुर्दैवी मुलांसारखीच होईल, आजीने समजावलं. मग मी काय करू मामा ओरमा? हाकूने भयभीत स्वरात विचारलं. झोपू नकोस, निदान पुढच्या 9 रात्री आणि दिवसा सुद्धा. 9 दिवसांनी एकतर तुझे मित्र स्वप्नवेताळाचा शाप मोडण्यात यशस्वी होतील किंवा झुलेझुवर घोंगावत येणारा तारा सर्वांचीच राख करेल. मग भिण्याचं कारणच उरणार नाही. मामा ओरमांनी खिडकीबाहेर पाहत म्हटलं. स्वप्नवेताळाचा आसूड आता आपल्या गळ्याभोवती आवळलाय हे हाकूला कळून चुकलं. झुलेझू तसं थरार नाट्य घडत असताना इथे आमची ही अवस्था काही फार बरी नव्हती. त्या दिवशी दुपारी उशिरा प्रवास सुरू केल्याने रात्रीपर्यंत आम्हाला फार अंतर कापता आलं नाही. तसे सहाराच्या दक्षिण टोकापर्यंत पोचण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, परंतु 9 दिवसातच पोचायचं असेल तर घाना, बुर्किना फासो आणि नायजर हा मार्गच जवळचा होता. मखायाही याच मार्गाने पुढे गेला असणार अशी आम्हाला पक्की खात्री होती. 8-8.5 तासांचा प्रवास करून आम्ही कुमासीत पोचलो. ही घानाची सांस्कृतिक राजधानी, स्थानिक बाजार आणि छोट्या मोठ्या हॉटेलांसाठी प्रसिद्ध. तेव्हा पहिली रात्र इथेच काढावी असं ठरलं, पण कुठलंही चांगलं हॉटेल उपलब्ध नव्हतं. तेव्हा एका रात्रीपुरतं जे मिळेल ते योगने बुक केलं. मोबाईलवर गुगल मॅप पाहून गाडी हॉटेल समोर थांबवली. तो एक आडबाजूचा लॉज होता. चेक इन करताना जेवणाची ऑर्डर दिली. उद्या पुन्हा दिवसभराचा प्रवास करायचा आहे, प्रत्येकाला नीट पसरून झोपता यावं म्हणून 9 वेगवेगळ्या खोल्या घेतल्या. भाडंही जास्त नव्हतं. फ्रेश होण्यात अर्धा तास गेला आणि जेवण तयार असल्याचा कॉल आला. सगळे डायनिंग रूम मध्ये पोचलो. प्रचंड भूक लागलेली म्हणून भरपूर काही ऑर्डर केलं. जेवणाला चवच नव्हती, पण पोट भरावं आणि अन्नाचा अपमान नको म्हणून सर्व मुकाट्याने संपवलं. सचिनचं तोंड तर एरंडेल प्यायल्यासारखं उतरलं. शेवटी सर्वांसाठी आईस्क्रीम मागवलं तेव्हा कुठे त्याचा चेहरा खुलला. ऊन टाळण्यासाठी पहाटे 5 वाजताच निघायचं असं ठरलं. म्हणजे आता फक्त 6-6.5 तासांची झोप मिळणार होती. एकमेकांना गुड नाईट बोलून आपापल्या खोलीत जाऊन पडलो. धावपळीने सुरू झालेला दिवस, गावकऱ्यांचा निरोप, गाडी मिळवण्यासाठी केलेला खटाटोप, त्यानंतर भीषण उकाड्यातून प्रवासाची दगदग यांचा एकत्रित परिणाम होऊन सगळे पलंगाला पाठ टेकता क्षणी झोपेत हरवले. काही घोरू लागले. कधी नव्हे ते माझाही डोळा चटकन लागला. पण एक गोष्ट मात्र आम्ही विसरलो होतो. ओरमा आजी म्हणाल्या होत्या, जे कोणी कळत नकळत वेताळ पूजेत बाधा आणतील त्यांना स्वप्न वेताळाचा शाप भोगावा लागणारच. ते बाधा आणणारे आम्हीच असल्याने शाप आपल्यालाही भोगावा लागेल हेच गडबडीत विसरून गेलो होतो. परंतु स्वप्न वेताळाला मात्र त्याचं विस्मरण झालेलं नसावं. मध्यरात्रीनंतर योगला दारावर टकटक ऐकू आली. डोळ्यांवर अत्यंत दाट झोप असल्याने आधी त्याने तिथे दुर्लक्ष केलं, पण दार ठोठावणारा थांबतच नसल्याने योगला नाईलाजाने उठावंच लागलं. कुरकुरतच त्याने दार उघडलं आणि पहिला धक्का बसला. दाराबाहेर कोणीच नव्हतं, पण एका पारलौकिक गुप्तहेराला यात भिण्यासारखं ते काय. बऱ्याचदा मोहिमेवर असताना एकमेकांना त्रास देण्यासाठी आम्ही रात्री अपरात्री त्यांच्या दारावरची बेल वाजवून किंवा ठकठक करून पळून जायचो. आताही कुणीतरी तसलाच काही प्रकार करत असेल असं आधी त्याला वाटलं, पण जरा डोळे चोळून नीट बघितल्यावर ती मार्गिकाच बदलली असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आपण ज्या लॉजमध्ये थांबलो ते जुनं असलं तरी इतकं पडीक नव्हतं. तिथे खालच्या फरशा उखडलेल्या, दमट भिंतीवर बुरशीचा काळा थर, अधेमध्ये फुटके दिवे असं काही नव्हतं. हे कुठे आलो आपण की सचिन मंग्याने प्रँक करण्यासाठी झोपेतच उचलून हॉटेलच्या बेसमेंट वगैरे मध्ये आणून झोपवलं आपल्याला. तसं काही असेल तर सकाळी साल्यांची बरोबर हे करायची असं त्याने मनातल्या मनात ठरवलं.
पुन्हा दार बंद करून बेडरूमकडे वळला आणि पाहतो तर काय, तिथे मोडकळीस आलेल्या एका पलंगाखेरीज काहीच नव्हतं. भिंतींच्या पोपड्या उडून आतील विटा दिसू लागलेल्या. कोपऱ्यात एक गंजक टेबल, खाली किचकिचित फरशी, वर पंखा नाही. टेबल लॅम्प तर बाबा आदमच्या जमान्यातला. आपण खरंच या खोलीत झोपलो होतो, मग सामान कुठं आहे आपलं? आता मात्र योगला काळजी वाटू लागली. एवढ्या गंभीर मोहिमेवर असताना आणि इतके थकलेले असताना कोणी असा प्रँक करणार नाही. कदाचित आपण अजून झोपेतच आहोत आणि स्वप्न पाहतोय, पण त्याची खातरजमा कशी करायची? मग तो पुन्हा दार उघडून बाहेर पडला. त्याच्या डाव्या बाजूची खोली लिंबाजीची, उजव्या बाजूची माझी आणि समोरची विशालची होती. त्याने सर्व खोल्यांची दारं डफलीसारखी वाजवली, तरी कुणीच बाहेर आलं नाही. मार्गिकेतल्या 1-2 खोल्यांची दारं तर उघडीच होती. तिथे जाऊन आत डोकावल्यावर मनाली मोहिमेत आम्ही चंदीगडच्या ज्या भयप्रद हॉटेल प्लाझामध्ये थांबलो होतो त्याची आठवण झाली. नेमकं काय चाललंय कळेना, मती गुंग झाली. तो एका दार उघडं असलेल्या खोलीतील पलंगावर बसला. मागे खिडकी होती. चुन्यासारखा पिठूर प्रकाश आत येत होता. एक विचित्र सावली त्या खिडकीवर येऊन थबकली. अधाशागत योगकडे पाहू लागली. प्रकाशात फरक जाणवताच योगने दचकून खिडकीकडे पाहिलं आणि ती भयंकर सावली पाहून किंचाळला. तडक दाराकडे धावला. मार्गिकेतून वेडावाकडा पळू लागला. समोर जिना दिसताच थेट खाली गेला. कितीतरी वेळ उतरत असूनही पायऱ्याच संपेनात. शेवटी दम लागल्याने तो एका पायरीवर बसला. तेव्हा वरून एक अमानवी हास्य ऐकू आलं. योगच्या अंगावर काटा उभा राहिला. हे सगळं त्या दुःस्वप्नासारखंच घडतंय जे कायम त्याला सतवायचं. त्याने कधी कुणाला सांगितलं नव्हतं, पण त्याला पडक्या झपाटलेल्या वास्तूंची कायम भीती वाटायची. तो सचिन इतका डरपोक नव्हता, पण रात्रीच्या वेळी अशा भयावह ठिकाणी एकटा राहील इतका शूरही नव्हता. खरं तर कोणीच नसतं. भूत असो वा नसो, निर्जन ओसाड पडीक ठिकाणांची भीती प्रत्येकालाच वाटते. एक पॅरानॉर्मल डिटेक्टिव्ह असल्याने योगने अनेकदा अशा ठिकाणी प्रवेश केला होता. शोधाशोध केली होती, पण बाकीचे मित्र सोबत असताना एकट्याने, तेही मध्यरात्री, एका भुताटलेल्या हॉटेलात राहण्याचा त्याने कधी विचारही केला नव्हता. हो, तसं दुःस्वप्न अधूनमधून त्याला पडायचं आणि आता तेच खरं होत होतं. तेव्हाच वीज कोसळावी असा भयंकर अमानवी आवाज त्याच्या कानावर पडला. थकलास, इतक्यातच थकलास. चल लपाछपी खेळू. तू लप, मी शोधतो. नाही सापडलास तर वाचलास, सापडलास तर तू माझा गुलाम. कोण आहे? कोण बोलतंय? मी नाही खेळणार. झोपायच्या वेळेला कशालाही फालतूगिरी. योगने आवंढा गिळत उत्तर दिलं. तुला खेळावंच लागेल मूर्खा. चल लप. 10 म्हणायच्यात. 1, 2, 3. सैतानी आवाजाने धमकावलं. योगकडे खूपच कमी वेळ उरलेला. पायऱ्या उतरणं व्यर्थ आहे हे ओळखून तो जवळच्याच दाराकडे धावला. ते उघडताच अंधारात हरवलेली आणखी एक मार्गिका दिसली. दोन्ही बाजूला तशाच असंख्य खोल्या. मागून अजूनही सैतानाचे अंक कानावर पडत होते. 6, 7. बापरे, म्हणजे आता फक्त 3-4 सेकंद उरले. योग पटकन 303 नंबरच्या खोलीत शिरला. या खोलीची अवस्था जरा बरी होती. कपाटात तो मावला नसता. राहता राहिला पलंग. ही लपण्याची सर्वात बकवास जागा. एका लहान पोरानेही सगळ्यात आधी इथेच येऊन शोधलं असतं, पण दुसरा पर्यायच नसल्याने योग पलंगाखाली सरकला. श्वास रोखून धरला. त्या भूताने एव्हाना आपल्याला शोधण्याची सुरुवात केली असणारच. तो आपल्याला नक्कीच शोधून काढेल. पण हे सगळं नेमकं चाललंय काय? हे स्वप्न असेल तर झोपमोड होताच सर्व पूर्ववत होईल का?
की आपण स्वप्न वेताळाच्या जाळ्यात अडकलोय हे उमगताच योगला दरदरून घाम फुटला, घशाला कोरड पडली. स्वप्न वेताळाचा शाप माणसाची काय अवस्था करतो हे त्याने अगदी जवळून पाहिलं होतं. शिवाय स्वप्नात असल्यामुळे इतर कुणीही आपल्या मदतीला येणार नाही हेही त्याला कळून चुकलं. संकट कितीही मोठं असलं तरी लगेच हातपाय न गाळता डोकं शांत ठेवून विचार केला तर काही ना काही मार्ग निघतोच हे त्याला अनुभवाने ठाऊक होतं. चेतूने बऱ्याचदा असं केलं होतं. आज आपली पाळी. तो सैतान, वेताळ किंवा राक्षस जो कुणी आहे एव्हाना बाहेरच्या मार्गिकेत पोचला होता. त्याच्या अवजड पावलांचा आवाज योगला ऐकू आला. त्याने श्वास रोखला. ज्या पलंगाखाली तो लपलेला तो लांबीने कमी होता. दडून बसलेल्या योगच्या पायातील हॉटेलमध्ये घालण्याच्या रबरी चपला एका बाजूने स्पष्ट दिसत होत्या. क्रूर आवाजात गुरगुरत बाहेरची ती अमानवी आकृती एकेका खोलीत जाऊन योगचा शोध घेत होती. मध्येच विचित्र स्वरात गुणगुणत होती. मनुष्य प्राणी लपण्यासारखी एखादी जागा दिसली की ती गुणगुणायचं थांबे आणि अचानक अंगावर जात दचकवण्याचा प्रयत्न करे. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात खरं, पण मन थोडं विचित्र असतं आणि स्वप्न तर त्याहून विचित्र असतात. दुःस्वप्न तर भयानकच. अखेर योगच्या स्वप्नातील हे भयप्रद भूत खोली क्रमांक 303च्या दाराजवळ येऊन पोचलं. त्याने फुंकर मारून दार ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ते आतून बंद होतं. हे लक्षात येताच त्या क्रूर भूताच्या हिडीस चेहऱ्यावर विकृत हसू फुललं. सावज इथेच आहे हे त्याला कळलं होतं. भूतांना CID मधील दयाप्रमाणे दार फोडण्याची गरज नसते किंवा आमच्या मंग्याप्रमाणे काही ना काही ट्रिक वापरून उघडण्याची खटपट करण्याची आवश्यकता नसते. कुठल्याही प्रकारचा भोक न पाडता उंबराच्या फळात मुंग्या घुसतात तशी कुठलीही तोडफोड न करता भूत कुठेही शिरू शकतात असं तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्णपणे खरं नाही. कारण तसं असतं तर जगभरच्या भूत, प्रेत, पिशाच्य वेताळांनी थैमान घातलं असतं. त्यांना कुठलाच अडसर नसता. ते कुठेही जाऊ शकले असते. सघन वस्तूंच्या पल्ल्याड पाहू शकले असते. मग बिचाऱ्या मनुष्य प्राण्याला कुठेच ठाव मिळाला नसता. पण तसं नसतं. स्थळ, काळ, वेग, वस्तुमान, आकारमान, तापमान यांच्या मर्यादा काही प्रमाणात या पारलौकिक जीवांनाही असतात. म्हणूनच खोली क्रमांक 303चं दार बंद आढळल्यावर स्वप्नपिशाच्य थेट दाराच्या आरपार जाऊ शकलं नाही. परंतु त्याने स्वतःला दाट धुरात रूपांतरित केलं आणि दाराखालच्या अर्धा इंच फटीतून आत गेलं. मग पुन्हा खोलीत तो धुराचा ढग एकत्र होऊन त्याचं पिशाच्यात रूपांतर झालं. खोलीत एक बाथरूम, 2 मोठी लाकडी कपाटं, खिडक्यांच्या पडद्यामागची पोकळी अशी काही लपण्याची ठिकाणं होती. पण भूताचं लक्ष सर्वात आधी गेलं ते पलंगावर. कारण तिथे कोणीतरी झोपलं होतं किंवा तसा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. 3-4 उशा आडव्या उभ्या ठेवून त्यावर चादर पांघरून आपण झोपलोय असं दाखवण्याचा तो बालिश प्रयत्न पाहून ते भूत पुन्हा अमानवी हसू लागलं. हसता हसता त्याचं लक्ष पलंगाखालून डोकावणाऱ्या चपलेवर गेलं. सावज सापडलं. त्याने पुन्हा भयंकर रूप धारण केलं आणि मागच्या बाजूने पलंगाखाली सरकत हिडीस आवाजात पुटपुटलं, एका माणसाचा थप्पा. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.